सकाळी जाणार ना शाळेला? होय. मग झोपणार ना आता? होय. गुरुजी, उद्या सकाळी येऊन भीमाला घेऊन जा. उद्या सकाळी तयार रहा, ठीक आहे? गुरुजी, धन्यवाद. तयार रहा. गुरुजी, आधी सकाळ तर होऊन द्या. एकच तमाशा होणार आहे. असा काही तमाशा रंगणार आहे की तुम्ही त्या भीमरावला शाळेत घेऊन जायचा नादच नाही करू शकणार. गंगा, अरे गंगा, जावई बापू, तुम्ही? अहो काय झालं? सासूबाई गंगाला बोलवा. गंगाला बोलवा म्हणजे? ती कालच तर घरला गेली. तुमच्या बाळा सौता जाऊन तिला गाडीत बसून आला होता. माझ्या इथं निघाली या, माझ्या गावाला. तुम्ही गंगाताई संग काहीतरी वाईट करून इथं पुण्यांदा नाटक करायला तर आला नाही ना? आनंद, सासूबाई सांभाळा तुमच्या मुलासनी. जावई बापू, हा बाळा सौता गंगाला गाडीत बसून आलाय. अरे समधी लोक एकच बातची रट लावली की गाडीत बसून आला होता, गाडीत बसून आला होता. पण कुणी बी हे सांगत नाहीये का गाडीत कुठं जायला बसवलं होतं ते. तुमच्याच घरला जायला. मग ती घरी कशी नाही आली? आणि मला एक गोष्ट समजत नाहीये, तुम्हा लोकांना एवढी काय गरज होती तिला लगलग पाठवायची? तुमचं लेकरू आजारी आहे, ती आई आहे, कशी येणार नाही? कधी आजारी होता? अहो असं काय करता? निरंजन भाऊ निरोप घेऊन आलते. तुमचं पोरगा आजारी आहे म्हणून तर गंगा. अरे कोण निरंजन भाऊ? मला काय बी समजत नाही का तुम्ही लोकांनी काय नवीन नाटक चालू केलंय. खोटं खोटं कारण सांगून आपल्या मुलीला लगोलग पाठवलंय, कारण तिला माहेरात अख्खं आयुष्य घालवायला नग. कुठं पाठवलंय गंगाला? सांगणार आहे का कुणी? काय तुम्ही लोकांनी तिला ऐकलं तर नाही? जावई बापू, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही विश्वास का ठेवना झालाय? आम्ही खोटं नाही बोलत आहोत. भीमराव, तू तर नेहमी खरं बोलतोय. खोटं तर म्या बोलतोय. तुझ्या बहिणीला मी तिथं घरी सोडून आलोय तुमच्याशी खोटं बोलायला. जावई बापू, जावई बापू, म्या निरंजनला भी विचारतो. माझा मैत्र पुरंजनचा तो भाऊ आहे. तो चुकीचा निरोप कसा काय दे? तुमचं म्हणणं मी बरोबरच आहे. शेवटी गंगा तुमच्या घरी पोचली कशी नाही? म्या हुडकतो गंगाबाईला, तुम्ही काळजी नका करू. भीमबाळा, ये इकडे. हे घे, गुरुजी येतीलच एवढ्यात. भीमराव, चला. हे बघा आलेच. भीम, तू शाळेला जा. पण गंगाताईचं काय? म्या म्हणलं ना शाळेला जा. पण काच माझ्याशी वाद नको घालू. भीमाबाई, मी आलोच. गुरुजी. भीम, तू काळजी करू नकस. आम्ही लोक आहे ना इथं. तुझं शाळेला जाणं गरजेचं आहे. आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे ना. चल, सावताची काळजी घे. निरंजन भाऊ आमच्याशी खोटं नाही बोलणार. आणि जर त्यांनी खोटं बोललं असेल तर का खोटं बोलले असतील? आणि गंगा अजून घरला नसेल पोचली. रामजी,
कुठे चाललायस रामजी? हे शेठजी, असं वाटतंय बाप लेकाव आणि मुलगी बी पळून गेली आहे. हा, पळून गेली. जसा बापानं पोरगा परत आला तशीच पोरगी बी परत येईल. तुम्ही दोघांनी तुमच्या कामाची कामं ठेवा, समजलं? चला. तेच तर बघतोय रामजी सकपाळ. अरे तुझी मुलगी आमच्या ताब्यात आहे. आता ही गोष्ट तुला सांगायला नको का? हे बी आमचंच काम आहे. शिवायचं नाही. मागे हो, मागे हो, मागे हो. माझी माझी पोरगी तुमच्या ताब्यात आहे, याचा काय अर्थ आहे? बायानं तीच तर चूक केली ना. गंगाला गाडीत तर बसविलं, पर गाडी निघायच्या आधीच ह्यो घरला निघून आला. मग काय, आम्ही तिथं पोहोचलो आणि उचललं तुझ्या लेकीला आणि ठेवलं तिला डांबून. आणि कोणाला शोधतोयस तू? निरंजनला? निरंजन नाही सापडणार. त्याला मी गावापासून लांब पाठवलंय. माझी पोरगी कुठे आहे ते सांग. सांगतोस का? ए, मागे मागे हो, नाहीतर मुलीचं प्रेत पण नाही मिळणार. मागे मागे हो, मागे. रामजी, प्रश्न मुलीचा आहे. शक्तीनं नाही, युक्तीनं काम कर. तुला तर ठाव असेलच की मुलीचा प्रश्न किती नाजूक असतो. ते मुलीच्या बाबतीत पावला पावलावर दरी असती. जरा विचार कर, जरा विचार कर. आम्ही तिला ढकलून दिलं तर मग तू आणि तुझा पोरगा भीमराव हुडकत बसा, वरडत बसा, गंगा गंगा गंगा. वर ये मिळायची नाही. काय पाहिजे तुम्हाला? हा, आता कसं मुद्द्याचं बोललास? सांगतो ना, एवढी घाई काय आहे? आधी सौदा तर करूया. हा, सगळ्यात आधी तुझ्या त्या मुलाला जाऊन थांबव. तो शाळेत जाता कामा नये. आणि त्याला सांग ही शाळा शिकायची नाही. चल जा. बघत काय बसलाय? बघू न ग. जान थांबिव तुझ्या त्या भीमरावला. आणि ऐक, जर कोणी काही विचारलं तर आमचं नाव सांगू न ग. जेव्हा तुझं पोरग घरला परत जाऊन आपलं शाळेचं दप्तर खाली ठेवल तेव्हा तू आमच्याकडे परत ये. एक काम, अजून एक काम करावं लागल. मग आम्ही सांगल तुझी पोरगी कुठं आहे ते. मग जाऊन सोडून आणशील. मुलगा मुलगी एक समान म्हणून लई उपदेश देत असतोस ना. आता आम्ही बघतोय तू कुणाला निवडतोस ते. पोराचं शिक्षण का पोरीचा जीव?
भीम, भीम बाळा, तू शाळेला नको जाऊस, तू घरला जा. पण बाबा का? मी म्हणलं ना व भीम बाळा, तू घरला जा. पण बाबा तुम्हीच शाळेत जायला सांगितलं होतं ना, मग आता तुम्हाला काय झालं? प्रश्न विचारू नकस, आता मी सांगतोय ना. पण घरी जा. घरी जा. काय झालं रामजी? सांगा ना. काय नाही गुरुजी, काय बी अडचण नाही, तुम्ही शाळेला जावा. आनंद, चला आपण गंगाताईला शोधाया जाऊया. बाळा थांब, भाऊ गेला ना शोधाया, त्याला येऊ दे, मग बघू काय करायचं. भीमा, शाळेला गेला होतास ना, मग कसा आलास परत? बाबा रस्त्यात भेटले आणि त्यांनीच सांगितलं का शाळेला नाही, घरी जा. पर बाबांनीच तर तुला शाळेला जायला सांगितलेलं, मग असं एकाएकी काय झालं? या घरात नेहमी नवीन नाटक होत असतंय. जावई बापू, असं काय बी नाहीये. भाऊ गेलाय ना गंगाला शोधायला, तर असं काहीतरी झालं असेल की तो घाबरला असेल, म्हणून काहीतरी विचार करूनच त्याने सांगितलं असेल ना की घरी जा म्हणून आणि समजे घरात राहावं म्हणून. मला तर काहीतरी वेगळंच वाटतंय. तुम्ही समजा घरात थांबा, मी आई येते. आई म्या कोणी बी घरात बाहेर नाही पडायचं. अगं वहिनी, आई थांब. सांगा काय करायचंय. रामजी, तू दिलेल्या शब्दाला जागतोस ना, मग एक काम कर, संपूर्ण गावाच्या समोर हे मान्य कर की भीमरावला शिकवणं ही तुझी खूप मोठी चूक होती, आणि वचन दे की अशी चूक पुन्हा नाही करणार तू. आणि आंबेडकर गुरुजींना स्पष्टपणे सांगून ठेव की त्यांनी तुझ्या मुलांना प्रोत्साहन देणं बंद करावं. कळलं? आणि रामजी सकपाळ, आमास नीट ठावाय, जर तू एकदा का गावासमोर वचन दिलंस ना, तर तू मेलास बी तरी तुझ्या भीमरावला शाळेत नाही धाडणार. बस आमासनी फक्त एवढंच पाहिजे, मग सोडताव तुझ्या पोरीला. हे बघा, भीमाचं शिक्षण थांबवणं म्हणजे त्याचा श्वास थांबवण्यासारखं आहे. आणि माझा बी. त्याच्या शिक्षणाबगर म्या आणि तो दोघं बी मेल्यात जमा असू. हे बघा, तुम्ही असं काही नका करू. म्या आम्ही असंच करणार. सकाळपर्यंतचा वेळ आहे तुझ्याकडे, विचार कर. आणि भीमरावला यातलं काही सांगू नकोस, नाहीतर तो तोंड वर करून येईल प्रश्न उत्तर विचारायला. आणि आमचं ठरलंय रामजी, की त्याच्या प्रश्न उत्तरांच्या बदल्यात त्याच्या बहिणीच्या जीवाचं बरं वाईट करायचं. लक्षात ठेव.
काय झालं? काय नाही. काय नाही म्हणजे? तुम्ही निरंजन भाऊजीसनी भेटायला जाणार होता ना, तर मग इथं काय करताय? काय नाही. हे बघा, नक्कीच काहीतरी झाले. तुम्ही सांगा मला काय झालं ते. काय झालं नसतं तर हे दोघं इथं कशा पायी आलं असतं? भीमाबाई, जे काय आहे ते मी सांभाळून पण घेईन. तुम्ही सांगा तरी काय झालंय ते. काय सांगू? यांचा आमच्या जगण्यावर बी आक्षेप आहे. आपला भीमा शाळेत जाऊ नये म्हणून आपल्या पोरीचं अपहरण केलंय. कुणास ठाऊक आम्ही कुणाचं काय वाकडं केलंय. हिम्मत असेल तर माझ्या संग लढावं ना. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी हा लढीन. तुका माझ्या पोरसनी का त्रास देताय? तुमच्या संग लढायची ताकद नाही त्यांच्यात. अहो, ताकदीचं सोडा, त्यांच्यात हिम्मत बी नाही. भित्री भेकड लोक आहेत ती. समोर येऊन लढायची हिम्मत नाही म्हणून असं मागणं वार करतात ती. त्यासनी असं वाटतंय की पोरसनी त्रास दिल्यावर ते आमच्या कुटुंबाला थांबू शकतील. पर असं नाही होणार. आजपासून जेवढी बी संकट आली, आपण दोघांनी मिळून त्याचा सामना केला आणि आपण जिंकलो बी. आपण या वेळेला बी आपणच जिंकू. कारण मला तुमच्यावर विश्वास आहे. तुम्ही इकडे माझ्याकडे बघा. हे बघा, गंगाबाई घरला परत येणार आणि भीमा शाळेला जाणार. बाळा दादा, आनंद दादा, चला गंगा ताईला हुडकूया. चला. थांबा. काय गरज नाही जायची. नाही म्हणजे बाबा गेल्यात ना तुमचं, मग तुम्ही कशा पायी जाताय? सासूबाई, निरंजन काका भेटले का? आता तर निरंजन काकाच सांगू शकतात की गंगा कुठं भेटल. नाही तर विसरून जा कायमचं तिला. जावई बापू, तुम्ही असं का बोलताय? आय, निरंजन काका भेटलं होतं काय? आणि तू त्यासनी विचारलंस का त्यांनी खोटं का सांगितलं म्हणून? भीमाला आता समज सांगून चालणार नाही. खर तर मी आज निरंजन भाऊजीसनी म्हटलं होतं घरला येऊन सांगा की गंगाचं पोरगा आजारी आहे. माझा उद्देश एवढाच होता की पोरगा आजारी असल्याचं ऐकून लवकरात लवकर घरी जाईल. बरोबर आहे. या समद्या नाटकाचं मूळ तुम्ही हाय. मला तर आधीपासूनच वाटत होतं. माझ्या सासरवाडी मधला प्रत्येक माणूस नाटकी आहे. आपल्या मुलीपासून पाठ सोडवण्यासाठी खोटं बोलून तिला सासरी पाठवलं. आणि मुलगी आहे, इथून निघाली तर खरं, पण सासरी नाही पोहोचली. का? कारण तिला सासरला जायचंच नव्हतं आणि आईनं जबरदस्ती तिला सासरी पाठवलं. त्यामुळं ती कुठंतरी पळून गेली. मला माफ करा, ही समधी माझी चुकी आहे. आई, आता मी काय करू हे तर सांगून जावा. आणि हा, भीमरावाच्या संमतीनं आता आम्हाला आमच्या जीवनात अजून काय बी तकलीफ नको आहे. आई, चुकी तुझी नाही आहे. आपल्या लेकीच्या आनंदासाठी तू जे केलंस ते बरोबरच केलंस. आणि तूच म्हणतीस ना की खोटं बोलण्यामाग हेतू चांगला असेल तर ते खोटं खोटं नाही ठरत. आणि आई, तुझी चूक नाही तर गंगा ताईची आहे. तिला असं दुसरीकडे जायची काय गरज होती? जायचं मनात नव्हतं तर तिनं घरातच सांगायचं होतं. इथनं बाहेर पडून सासरला न जाणं चुकीचं आहे.
आपला भीमा शाळेत जाऊ नये म्हणून आपल्या पोरीचं अपहरण केलंय. तुला खरं कसं सांगू भीमा, तू शाळेला जाऊ नये म्हणून त्या समाजाची लोक आपल्यावर किती अन्याय करतात ते.